श्री स्वामी समर्थ. या 7 गोष्टी चुकूनही कोणाकडून उधार घेऊ नका, नाहीतर नुकसान होईल. 7 पिढ्या कंगालच राहतील. नक्की ऐका. आपल्याला आवश्यक असलेली एखादी वस्तू घरात नसते तेव्हा ती आपण आपल्या आजूबाजूला लोकांकडून किंवा जवळच्या मित्रांकडून उधार घेत असतो. अनेक वेळा असे घडते की अशा अनेक गोष्टी आपण उधार घेताना विचारही करत नाही. काही गोष्टी उधार घेणे तर आपल्यासाठी चांगले नसते, तर मित्रांनो, त्या गोष्टी ज्योतिषशास्त्रांच्या कारणामुळे आपल्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतात आणि भविष्यात त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. खरं तर कोणतीही वस्तू घेताना लोक असा विचार करत नाहीत की ते काही कारणाने अडचणीत देऊ शकतात किंवा मित्रांकडून उधारीवर पैसे घेणे, खास करून नातेवाईकांकडून उधारी घेणे, घरातील मीठ किंवा साखर संपली की शेजाऱ्यांकडून उधार घेणे. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की चुकूनही या 7 गोष्टी उधार घ्यायच्या नाहीत. तर मित्रांनो, त्या कोणत्या 7 गोष्टी आहेत? चला तर मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मीठ उधार घेतल्याने आपण त्या व्यक्तींचे कर्जदार होतो. त्या व्यक्तीचे आपण कधीही देणे फेडू शकत नाही. एक लसूण कांदामुळे देखील जेवणाची चव तर वाढते, शिवाय त्यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म देखील असतात. लसूण आणि कांद्यावर राहू केतूचा प्रभाव असतो. असे मानले जाते की त्यामुळे सूर्यास्तानंतर लसूण कांदा कोणाकडूनही घेऊ नये आणि कोणाला उधार देऊन देखील नाही. असे केल्याने आई अन्नपूर्णा कोपते आणि घरातील समृद्धी नाहीशी होते. मित्रांनो, दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळदीला सनातन धर्मामध्ये खूप शुभ मानले जाते. हळदीचा वापर सूर्योदयानंतर हळद दिल्यास करिअर, व्यवसाय, नोकरी किंवा वैवाहिक जीवनात अडचणीचा सामना देखील करावा लागत असतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कपडे. शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की दुसऱ्यांची वापरलेली कपडे कधीही आपण वापरू नये. असे केल्याने तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात आणि असे केल्याने मित्रांसोबतचे नाते देखील बिघडू शकते. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घड्याळ. ज्योतिषशास्त्रानुसार विश्वास ठेवायचा असेल तर एखाद्याचे घड्याळ कधीही उधार घेऊ नये. असे मानले जाते की दुसऱ्यांचे घड्याळ उधार घेतल्याने तुमचा वेळ खराब होऊ शकतो. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाला आमंत्रण मिळू शकते. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे रुमाल. असे म्हटले जाते की एखाद्या विशिष्ट मित्र किंवा नातेवाईकांकडून कधीही रुमाल घेऊ नये. जर तुम्ही एखादा वापरलेला रुमाल घेतला तर ते भांडणाचे कारण बनू शकते. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्याचे वापरलेला बेड कधीही आपण वापरू नये. असे केल्याने पती पत्नींच्या नात्यामध्ये दुरावा येतो. कोणाकडूनही पलंग उधार घेऊ नये. यामुळे तुमच्या घरात गरिबी येते. 7वी गोष्ट आहे ते म्हणजे झाडू. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरात वापरलेला झाडू उधार घेऊन घराची स्वच्छता केली
तर ते तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कधीही कोणाला झाडू देऊ नका किंवा कोणाकडून उधार घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.